कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण कृष्ण हरे हरे श्री कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विनायकं गुरुर्नौमि साकरे नाम विश्रुतम् येषां चरण सान्निध्यात् देवा मुक्ता भवन्ति साकरे वंश विख्यातं ज्ञानदानपरायणं विनायकं गुरुर्वन्दे भवबन्ध विमुक्तये ज्ञान प्रताप विलसत्वचनामृतंच अद्वैत भाव बसुता हित बुद्धी रहस्य ज्ञानेश्वरस्तु भगवान अवतीर्ण येव श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यम् आता सद्गुरूची जे निज लक्षणे राया सांगेन तुझ कारणे जे एकता अंत करणे सुखी होणे सद्भावे तरी जो काया वाचा म्हणे अति कृपाळू दिना कारणे तुझी शिष्याची भवबंधने विठाने अहंकाराची जो शब्दज्ञाने पारंगतू ब्रह्मानंदे सदा डुल्लतू समर्थ भावे याचा जैसा भाव तैसा तरी अनुभव तरी गुरुत्वाचा अहंभाव आणि मात्र भाव तरी ना काय सांगायचे नाथ महाराज आपल्याला की बुद्ध नारायण ते राजा जनकाला सांगतात असणारे प्रबुद्ध नारायण त्या प्रबुद्ध नारायणाला प्रश्न विचारला होता राजा जनकाला की माया करून जाण्याचा उपाय काय मायाचं स्वरूप काय आहे माया करून जाण्याला कशी आहे त्याबद्दल मला सांगा असा प्रश्न राजा जनकाने विचारला होता त्यावेळेस माया करून जाण्यासाठी माझा आवाज स्पष्ट येत नाही आणि बारीक येतोय येतो का आता येतो का आवाज हा येतोय असंच राहू द्या सांगतात की या तिसऱ्या अध्यायामध्ये की माया करून जाण्याचा उपाय राजा जनकाने प्रबुद्ध नारायणाला विचारला आणि त्याचं उत्तर प्रबुद्ध नारायण देत असतात तर उत्तर देताना सांगतात की माया ही मायेचं स्वरूप सांगून त्या मायेमध्ये जीव कसा अडकतो तर विषयाच्या पंचविषयाच्या अधीन जाऊन जीव अडकतो जीव पंचविषयाच्या नादाला लागतो आणि त्याच्यामध्ये तो गुरफटून जातो म्हणजे त्याला खरं काय आपलं स्वरूप ते कळत नाही आणि विषयालाच खरं समजून विषयाच्या आहारी जातो वास्तविक पाहता विषयाचं स्वरूप आपण बघितलं की विषय म्हणजे की ज्या विषयाला स्वतःचं अस्तित्वच नाही विषय मुळात नाहीतच पण आपणच त्या विषयाला नसलेले विषय आपणच निर्माण केले आपल्याच अज्ञानामुळं आपल्याला जसं आपलं स्वरूप जसं आहे तसं न कळाल्यामुळं
हे विषय पुढे आले, हे जग पुढे आलं आणि हे जग पंचविषयात्मक असल्यामुळं वास्तविक पाहता हे नसलेलंच आहे, पण कल्पनेमुळे झालेलं आहे. कारण भ्रम झाला की दोरीवर सर्पाचा भ्रम झाला, म्हणजे दोरी मुळात दोरीच आहे, पण दोरी न कळल्यामुळं सर्पाची भावना झाली आणि सर्प भासला. कशामुळं की दोरीच्या अज्ञानामुळं. तसं आपलं स्वरूप आपल्याला न कळल्यामुळं मग आपल्याला हे जग पुढं आलेलं दिसतं आणि तेच खरं वाटतं. आपण त्याच्यात विचार केला की जग हे नाम आणि रूपात्मक, नाम आणि रूप हे मायेचे दोन गुण, आणि चैतन्याचे जे गुण आहेत ते सचित आनंद आहे, आस्ती भाती प्रिय. पण आस्ती भाती प्रिय आणि नाम रूप हे 5 गुण एकत्र एका ठिकाणी आले, म्हणजे जसं चित जडाची गाठ झाली, या 5 गुण आले, 5 गुण एकत्रित. आणि म्हणून आपल्याला मग नाम आणि रूप हे मायेचं हे कल्पित आहे, पण आपण त्याला आपलं अस्तित्व त्याला दिलं, आपल्याला ते खरं वाटायचं. आपला खरेपणा आपण तिकडं घातला आणि तिकडचा जो खोटेपणा किंवा कल्पितपणा हा आपल्या ठिकाणी घेतला. म्हणजे अशी घालमेल झाली, आपल्याला जसं आपलं स्वरूप आहे तसं आपल्याला कळत नाही, त्याच्यामुळं अज्ञानामुळं. आणि म्हणून आपल्याला हे पुढं जग दिसायला. मग ते जग कशाचं आहे? अगोदर तर प्रबुद्ध नारायणानं सांगितलं की अरे हे माया नाहीच, त्या मायेबद्दल काय प्रश्न विचारतात? मायाच नाही, पण तरी म्हणली माया नाही. पण ज्याला हे जग सत्य वाटतंय, जग पुढे येते, जगाचा इंद्रियाने प्रत्यक्ष अनुभव येतो आणि ते खरंही वाटतं. याचा अर्थ की त्याला नीटनेटकं न कळाल्यामुळे असं होतं. म्हणून आता हे अज्ञानाचं कार्य आहे, पण तरीही मग अज्ञानाचं कार्य म्हणून अज्ञान हे केलं पाहिजे आणि ज्ञान झालं पाहिजे. कारण ज्ञान हे आपलं स्वरूपच आहे, पण लक्षात आलं पाहिजे. आणि ते लक्षात आपल्याला सद्गुरूच्या संगतीत येतं, संतांच्या संगतीत येतं. त्याच्यावर चिंतन करीत असताना सांगितलं की हे पंचविषय नसलेलेच, पण त्या पंचविषयात जीव अडकतो आणि जीव अडकला मग त्या पंचविषयाच्या नादी लागतो. त्याच्यात आपल्याला धनाचा मोह, स्त्रीचा मोह, अशा अनेक प्रकारचे आपण चिंतन केले. पण या सगळ्यातून सुटण्याकरता काय? तर म्हणले या सगळ्या करता सुटण्याकरता एकच उपाय आहे, ते म्हणजे संतांची संगत. त्यासाठी आपल्याला जीवनात सद्गुरू भेटले पाहिजे. आणि जे खरे सद्गुरू यथायोग्य आपला भ्रम काढणारे, जसंच तसं आपलं स्वरूप लक्षात आणून देणारे असे जे महात्मे असतात ते क्वचितच असतात. असे जास्त कुठेही नसतात. लाखात एखादा, हजारात एखादा असा महात्मा असतो. आणि मग त्यांच्याकडे आपल्याला गेलं की आपल्याला यथार्थ आपल्या स्वरूपाचं ज्ञान होतं. म्हणून महाराज आपल्याला मागच्या प्रवचनात आपण बघितलं की संताशिवाय जीवाचा उद्धार होत नाही, जीवाला आपलं स्वरूप कळत नाही आणि जीव जन्म मरणाच्या बंधनातून सुटत नाही. म्हणून संताविना प्राप्ती नाही, ऐशी वेद देतील बाई, की संताशिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. कारण आपण परमात्म स्वरूप आहोत हे आपल्याला संताशिवाय कळत नाही. जरी आपण परमात्म स्वरूप असलो, जीव जरी देव असला, जीव अवघे देव, तरी पण जीवाला भ्रांती झाल्यामुळं मी परमात्मा आहे असं वाटत नाही. आणि सद्गुरू मात्र मी परमात्मा असल्याचा आपल्याला साक्षात अनुभव आणून देतात, आपलं स्वरूप आपल्याला लक्षात आणून देतात. असं आपण चिंतन गेल्या प्रवचनामध्ये बघितलं होतं. आणि मग संताशिवाय प्राप्ती नाही किंवा संताशिवाय आपलं जन्म मरण सुटत नाही, जीव या बंधनातून सुटत नाही, हे आपण बघितलं. पण ते जे असणारे सद्गुरू, ते सद्गुरू कसे असतात, ते संत कसे असतात, त्यांची लक्षणं महाराजांनी सांगितली. की त्याच्या अगोदर असं सांगितलं की गुरु तर अनेक प्रकारचे असते, ते आपण गेल्या प्रवचनात बघितलं.
की आपल्याला प्रत्येक माणसाचा भाव आहे की गुरु केल्याशिवाय मरूच नाही. पण आता मरतो मानल्यावर गुरु करून बी काय उपयोगी? ज्याला मी मरतो असं वाटतं त्यांनी गुरु जरी केलेला असला तर तो गुरु मार्का असला पाहिजे. ह्यो जर मरतो मानल्यावर मग त्याचा गुरु याला कसा मरू देतो? मग हे गुरु असे आपल्याला कुठं कितीही भेटतात. आपण गेल्या प्रवचनात मागच्या स्थानात झालेलं आहे ते असे गुरु अनेक प्रकारचे भेटतात, पण ते जन्म मरण दूर करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला जन्म मरण दूर करणारे खरे सद्गुरू आपल्या जीवनात भेटले पाहिजे. त्याकरता नाथ महाराज इथं सांगतात की आता सद्गुरूची जी निज लक्षणे राया सांगीन तुझ कारणे जे एकता अंतकरणे सुखी होणे सद्भावे. ही ज्या सद्गुरूची लक्षणं की म्हणून हे राजा की तुला आता मी सद्गुरूची लक्षणं सांगतो की स्वाभाविकपणानं सद्गुरूची लक्षणं की जे लक्षण ऐकत असता आपल्या ठिकाणी सात्विक भाव उत्पन्न होतो आणि अंतकरण सुखी. म्हणून संतांची लक्षणं ऐकली की आपल्याला संत कसे आहेत हे कळतं आणि आपल्या अंतकरणातला भाव सुद्धा शुद्ध होतो. म्हणून सद्गुरू कसे असले पाहिजे, संत कसे असतात? संत हे लक्षणाहून ओळखले पाहिजे. संत हे बाहेरांगावून ओळखून काही उपयोग नाही. कारण बाहेरांगावून भरपूर जण बाह्यवेश धारण केलेले असते, पण अंतरंग ओळखता आला. आणि म्हणून इथं महाराज सद्गुरूची आपल्याला अंतरंगातली लक्षणं सांगतात. ती आपल्याला लक्षणं आज ऐकायची. तरी जो काया वाचा म्हणे अति कृपाळू दिनाकारणे तोरी शिष्याची भवबंधने उठवी ठाणे अहंकाराची. महाराज म्हणतात की जो कायाने वाचाने मनाने अत्यंत कृपाळू आहे की तो आपल्या शिष्यावर कृपा करतो आणि सहजच कृपा करतो. की जो वेदशास्त्रात पारंगत असतो, ब्रह्मज्ञानाने सर्व काळ डुलणारा, शिष्याचा अधिकार बघून त्यास भक्ती ज्ञान वैराग्य धर्म याचे सिद्धांत पटवून अनुभवास आणून देण्यास जे समर्थ असतात त्याला सद्गुरू म्हणावं. अशा सद्गुरूचे लक्षण महाराज सांगतात की असे काही सद्गुरू असतात की त्याच्यात सांगत असताना की शिष्याचा उद्धार करणं हे सद्गुरू पण जीवाने संताची संगती करावी. संत संगती केली तर संत कळते. आणि म्हणून संत संगती जीवनात महत्वाची आहे की जसा शिष्याचा अधिकार असेल तसा त्यांना बोध करतात, पण गुरुपणाचा अभिमान थोडा सुद्धा धरीत नाही. आपण संताचे लक्षण ऐकाय, संताचे लक्षण ऐकताना त्याला मी सद्गुरू आहे असं ते कधी मिळून घेत नाही. मी अनेकाला चांगलं असलं की ब्रह्मज्ञान सांगतो असं त्याच्या मनात सुद्धा येत नाही. त्याच्या ठिकाणी तो भाव सुद्धा उत्पन्न होत नाही. म्हणून ते आत्मज्ञानाने परिपूर्ण असतात, ब्रह्मनिष्ठ असतात, ते श्रोत्रिय असतात, कृपाळू असतात, विस्तार करून आपल्याला अनेक युक्त्यानं ते पटवून देतात, सांगतात. म्हणजे ते श्रोत्रिय आणि ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी अत्यंत निष्ठावाने ब्रह्मस्वरूपच असतात आणि कृपाळूही असतात. म्हणजे शिष्यावर कृपा करायला सहजच शिष्याचा भाव, शिष्याचा अधिकार पाहून त्याच्यावर ते तशी कृपा करतात आणि त्याला आपल्या जवळ बसून तसं तिथे आपल्या मुलाप्रमाणे शिष्याकडून सेवा घ्यावी असं तो स्वप्नात देखील मनात आणत नाही. उलट शिष्याचीच सेवा करणं हे त्यांना आपलं कर्तव्य वाटतं. आणि म्हणून शिष्याला स्वतः पूज्य बुद्धीने पाहतात की शिष्यच माझा देव आहे. कारण सर्वाच्या ठिकाणी तो परमात्मा आहे असं संत बघतात. आणि म्हणून महाराज सांगतात की
पुढं की शिष्यापासून सेवा घेणे हे स्वप्नीही न स्मरे म्हणे, शिष्याची सेवा स्वयं करणे पूज्यत्वे पाहणे निज शिष्या. की शिष्यावर एवढं प्रेम करतात की शिष्याची सेवा घेत नाही, ते सेवा करतात. कारण त्याला वेळोवेळी जाग करतात, वेळोवेळी सांगत राहतात की तू हे शरीर नाहीस, तू इंद्रिय नाहीस, तू मन नाहीस, ह्या सर्वांना तू जाणणार आहेस आणि या सगळ्याहून तू वेगळा आहेस. असं तुझं स्वरूप तू पाह, असं तू लक्षात घे, असं अनेक युक्त्याने सांगतात. म्हणून शिष्याचे लक्षण आपल्याला बघायचे. तर शिष्याचे लक्षण म्हणजे की ते शिष्य पुढे सांगतात की शिष्य देखावा पुत्र समान, हे स्मृती वाक्य असे प्रमाण दृष्टी देखून येणे घेऊन शिष्या देखते पूर्ण ब्रह्म घे. शिष्याकडे पाहत असताना आपल्या मुलासारखं, आपल्या पोटच्या मुलाची आपल्याला जितकी कळकळ असते बापाला, आईला, बापाला, तशी शिष्याच्या ठिकाणी, आपल्या सद्गुरूच्या ठिकाणी शिष्याबद्दल कळकळ असते. शिष्याचा उद्धार व्हावा, शिष्याला आत्मज्ञानाने परिपूर्ण करण्याची एक त्यांची एक लक्ष असतं ते. आणि म्हणून ते शिष्याला आपल्या मुलाप्रमाणे समजतात आणि मुलाप्रमाणे त्याच्यावर प्रेम करतात. आणि शिष्याला ते कधी त्याच्याकडे हीन दृष्टीने पाहत नाहीत, तर कधी ते नेहमी त्याला ब्रह्मस्वरूप म्हणजे ब्रह्मरूपच म्हणून पाहतात. अशा प्रकारचे हे शिष्य सद्गुरूचे लक्षण महाराज सांगतात की शिष्य सेवा करी निज भावार्थे परी तो सेवक न म्हणे त्याते, ज्याशी भगवत रूप सर्व भूते शिष्य वेगळा तेथे सेवक ते मुळे. ऐसा मी एक महायोगी हेही न मिरवे तो जगी, गुरुत्वाचा काठा अंगी सर्वदा शिकी लागून येती. म्हणून ते शिष्याची सेवा घेत नाही तर शिष्याची सेवा करतात, पण त्याच्या ठिकाणी असा मोठेपणा थोडा सुद्धा येत नाही की मी एक महायोगी ब्रह्मज्ञानी, असं मी ब्रह्मज्ञानी म्हणून तो कधी जगात मिरवत नाही. गुरुत्वाचा ताठा त्याच्या अंगी नसतो. वास्तविक पाहता ते तर मी कोणाचा गुरु आहे असं कधीच म्हणत नाही. त्या आपल्या शिष्याला सुद्धा म्हणते हे माझा मित्र आहे. अशा प्रकाराने मित्रत्व भावाना पाहतील, पण पुत्रत्व भावाना पाहतील, पण माझा शिष्य असं कधी म्हणत नाही. खरे जे महात्मे ते शिष्य म्हणत नाही. ते शिष्याला आपलं गुरु येत असं म्हणावं लागतं. सद्गुरु कधीच म्हणत नाहीत हा माझा शिष्य. म्हणून ते आपल्या महाराज सांगते तिथं की ऐसा मी एक महायोगी हेही न मिरवी तो जगी, गुरुत्वाचा ताठा अंगी सर्वदा शिकी लागून येती. गुरु आहे असं अंगाला गुरुपणाचा थोडा सुद्धा अहंकार ते अंगाला लावून घेत नाहीत. महाराज सांगतात की तो विषय भोगी ना सोय त्यागी, तो अद्रष्टाच्या निज विभागी, लावून या देहाच्या अंगी प्रब्रह्म योगी विचारत. त्याच्या अगोदर सांगतात की आपल्या योग क्षमाची साकडे पूर्ण झाली. महाराज आवाज येणं झालाय. आवाज येत नाही? काय होतंय आवाजाला? नाही, आवाज येतोय व्यवस्थित. येतोय. ऐसा मी एक महायोगी हेही न मिरवी तो जगी, गुरुत्वाचा ताठा अंगी सर्वथा शिगी लागून येती. आपल्या योग क्षमाचे साकडे स्वप्नीही न घाली शिष्याकडे, शिष्य संकट अतिगाढे निवारी रोकडे निजांगे. काय सांगतात महाराज की असा म्हणजे की तो थोडाही सद्गुरु जे असतात ते थोडाही अहंकार आपल्या ठिकाणी घेऊन मिळवित नाहीत. गुरुपणाचा अभिमान आपल्या अंगाला लागू देत नाहीत. आणि अभिमान अंगात अजिबात येऊ देत नाही. आणि डोकामध्ये उंचावून ते काहीही
मोठेपणा दाखवित नाहीत. माझ्या ठिकाणी ब्रह्मज्ञान आहे, मी खूप अभ्यास करून ब्रह्मज्ञानी झालो, अशा प्रकारचं ते कधीही जगात घेऊन काही मिळवीत नाहीत. तर आपल्या कुटुंब व देह भरणाकरिता स्वप्नात देखील शिष्याला धनधान्याची बलात्काराने मागणी करीत नाहीत. उलट शिष्यावर एखादी महासंकट आले तर ते स्वतःपणी निवारण करायला पुढे होतात. अशा प्रकारचे सद्गुरू, कारण पहिल्या ओळीतच सांगितलं की ते आपल्या पुत्रासारखं प्रेम करतात. मग शिष्यावर जर संकट आलं तर सद्गुरू त्या संकटातून शिष्य दूर होण्याकरता ते आतोनात प्रयत्न करीत असतात. म्हणजे शिष्यावर संकट सुद्धा येऊ देत नाहीत, एवढी ते काळजी घेतात. आणि स्वतःच्या जीवनाचा विचार जर केला तर त्यांच्या ठिकाणी कोणतीही आसक्ती नसते. म्हणजे ते आसक्तीने विषय भोगीत नाहीत आणि विरक्तीने स्वतः विषयाचा त्यागही करीत नाही. भोगणे आणि त्यागणे हे प्रारब्ध कर्माच्या अनुकूल प्रतिकूल विभागानुसार देहाकडे सोपून तो स्वतः परब्रह्माशी एक रूपानं वागतात. अशा प्रकारचे महाराज इथं सांगतात की तो विषय भोगीना स्वयंत्यागी, तो अद्रष्टाच्या निज विभागी, लावून या देहाच्या अंगी परब्रह्म योगी विचार. इथे स्वतः कोणत्या विषयात आसक्त राहत नाहीत, विषय भोगीत नाहीत. असं नाही, विषयाचा भोग म्हणजे की त्यांचं जे असतं वावरणं, तर ते विषय भोगताना दिसत नाही, तर विषयाचा त्याग करतानाही दिसत. म्हणजे त्यागावे ना भोगावे मध्यभागी विभागावे, की आपला उदरनिर्वाह होईल एवढ्या पुरतच ते पाहतात. आणि म्हणून भोग शिल्लक मिळावा म्हणून भोगासाठी कधी प्रयत्न करीत नाही. आणि कधी उपाशी राहून दिवस काढत नाही. किती जिथं खाला लागत असलं तर ते खाण्यापुरतं कुठेही जेवणाची व्यवस्था होईल तिथं जेवतील, पण कोणाला असं बळजबरीनं मागणार नाही किंवा पुढच्या उद्याच्या खाण्याची व्यवस्था आजच करून ठेवतील असं काही त्याच्या ठिकाणी नसतं. म्हणजे आसक्ती त्याच्या ठिकाणी नसते. अशी आसक्तीने विषय भोगीत नाहीत. कारण खाणं पिणं सगळ्या गोष्टी हे पंचविषय शरीर म्हणलं की आलेच, पण ते किती की आपल्याला हे देह निर्वाहापुरत सगळे विषय किती देह निर्वाहापुरत, त्याची आसक्ती धरून भोग सावडायची नाही, भोग अनेक प्राप्त करण्याची इच्छा धरायची नाही. मग जे प्रारब्धानं असेल तस, जे आपलं प्रारब्ध असेल तशा पद्धतीनं, कारण देह दैवानुसार पालखीत बसेल अथवा प्रतिकूल जर असला तर कर्मानुसार तो विष्ठीत पडेल. या दोघांची सुखदुःखे मी त्याला पीडा देऊ शकेन अशा मीपणाचा अभिमान ठेवून त्यापुढे कधी उभा राहत नाही. म्हणून की देही आसुनी नाही अहंकृती, देही आसुनी नाही ग्रहशक्ती, शेखी लोका माझी लौकिक स्थिती, सुखे वर्तती लोका सरीशी. मग ते देहाने जर पाहिलं तर ते सामान्य लोकांसारखं लोकात निर्वत लोकात राहते, पण सामान्य म्हणून राहते. हे काही म्हणजे आत्मज्ञानी आहेत ब्रह्मज्ञानी आहेत यांच्यापासून अनेक जणांना ब्रह्मज्ञान होऊन त्यांचाही उद्धार होईल असं काही ते जगात दाखवून मिरवित नाही. ते सामान्यपणानं राहतात. एका भागात महाराज सांगतात की संत दिसायला ती माणसासारखीच आहे, पण ते माणसासारखे दिसायला जरी असले तर ते माणसासारखे म्हणजे दिसायला आहेत, पण असायला मात्र ते देवच. संततेची देव, देवतेची संत, निमित्त त्या प्रतिमा, पण असणं त्यांचं राहणं म्हणजे असं साधं असतं की ते आपल्या ठिकाणच्या ब्रह्मज्ञानाचा उहापोह कुठं करताना दिसत नाहीत. म्हणून महाराज सांगतात की ते गृहस्थाश्रमात जर असले तर ते गृहस्थाश्रमात असताना कसं वागतात. त्याशी स्त्री म्हणे माझा भ्राता,
पुत्र म्हणे माझा पिता, शिष्य म्हणती गुरु तत्वता, तो त्याहुनी प्रथा त्या माझी व्रते. बायको त्याला नवरा म्हणते, मुलगा त्याला माझा बाप म्हणतो, शिष्य माझा गुरु म्हणतो. पण हे सगळ्याहून ते मात्र वेगळेच असते. ते कोणाला मुलगा म्हणत नाहीत, बायकोला बायको म्हणत नाहीत आणि शिष्याला आपला म्हणजे शिष्य बी म्हणत नाही. हे सगळ्याहून वेगळं राहते की हे इकडून बोलणं तिकडं, पण तिकडून इकडं काहीच नाही. तिकडून एक ब्रह्मस्वरूपाशिवाय दुसरं काही पाहत नाही. अशा प्रकारचं ते वागतात. आणि म्हणून सगळे जरी असले तर ते ब्रह्मस्वरूपच. कोणी असलं तर ते बायको बायको म्हणून पाहत नाही, ते देव म्हणून पाहते. मुलाला मुलगा म्हणून पाहत नाही, तर देव म्हणूनच पाहते. शिष्याला शिष्य म्हणून पाहत नाही, देव म्हणूनच पाहते. अशा प्रकारचं त्यांचं वागणं असतं. ऐशिया पूर्ण प्रतीती आचरोणी दावी भक्ती, हरी भजावा सर्वाभूती, हेच शिष्याप्रती उपदेशी. म्हणजे अशा लक्षणानं ते पूर्णतः पूर्ण असतात आणि ते जगामध्ये असं आचरण करून धावतात की सर्व काळ हरी भजन करतात, सर्व काळ ते हरीच्या चिंतनात राहतात. आता आपण पाहतो काही काही असतात संत, पण ते हरिभक्तीत न रामता विषयात रामतात. चांगले कपडे घालणं, इस्ताऱ्याचे कपडे घालणं, चांगले भारीतले घालणं, बूट भारीतला, रुमाल भारीतला, धोतर भारीचं, हे सगळं गाडी घोडी बंगला याच्यातच सगळं लक्ष असतं. वास्तविक पाहता ब्रह्मज्ञानाची लक्षणं जी असतात तर ती त्या बाह्य लक्षणावरून असतात. ब्रह्मज्ञान हे आतून तो परिपूर्ण असला पाहिजे. आणि म्हणून त्याला शर्टाला इस्त्री असली किंवा नसली, साधं असलं कोणी चांगलं म्हणू, कोणी वाईट म्हणू, त्याच्याबद्दल त्याला काहीही वाटत नाही. म्हणून ते जर आमचे महाराज सांगत असतात नेहमी की माणसं सगळे कशात गुंतले, कपड्यात आणि झिपऱ्यात. म्हणजे चांगला भांग पाडा का तीनदा तीनदा आरशात पाहायचं, तोंड चांगलं दिसतंय का तीनदा तीनदा आरशात पाहायचं, कपडे चांगले आहेत का, हे चांगले आहेत का दुसरा ड्रेस घालू, ही साडी चांगली आहे का दुसरी बदलू. हे असं म्हणजे आपली अक्कल सगळी आपण अशी कपड्यात घातली, केसात घातली. महाराज आम्हाला नेहमी सांगत असतात, अरे ह्या झिपऱ्यात अक्कल घालू नाही, त्या कपड्यात चिरगुटात अक्कल घालू नाही. आपली अक्कल आपल्याला ओळखण्यासाठी, आपल्या स्वरूपावर राहण्यासाठी वापरली पाहिजे. म्हणून ह्या जगातलं कोणत्याही प्रकारचं इथले भोग जरी असतील, इथले असो की स्वर्गातले असो, खरे जे महात्मे त्याला कोणतेच भोग आवडत नाहीत. कारण भोग नव्हे हा भवरोग. भोगाची जर आसक्ती झाली तर पुढं भवरोग होत असतो, पुढं जन्म मरणाचा रोग होत असतो आणि अनंत काळ जन्म मरण भोगावा लागतो. म्हणून भोगावे ना त्यागावे, मध्यभागी विभागावे. शरीर म्हणलं की त्याला खायला प्यायला लागणच, पण खाण्या प्याण्यापुरतच तितकंच पाहिलं पाहिजे. हे आपण पाहतो 7 पिढ्याला कसं सरळ असं कमी पडू नये तितकंच आवडायचे प्रयत्न करतो. महाराज जरी असले तरी ते पुढच्या पिढ्याचा विचार करतात. तसे महाराज म्हणजे त्याला कोणतं लक्षण म्हणावं, ब्रह्मज्ञानाचं लक्षण असेल असं वाटतं का? असं नाही वाटत. कारण हे भोगात गुंतलेले, विषयासक्त असलेले ते सद्गुरू कधीच होऊ शकत नाही. आणि नाही ते जगाचा उद्धार करू शकत नाही. कारण ते स्वतःच्याच उद्धाराच्या रेषेवर नाहीत. महाराज म्हणतात की मोक्ष रेख्या आला तो भाग्य विनट आला, साधूचा अंकीला हरिभक्त. साधूच्या अंकित असणार, अखंड साधूच्या संगतीत असणार. महाराज सांगतात की अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती. की मला भगवंता तुझी ज्याला प्रीती, तू ज्याला आवडतो अशी जी भक्त आहेत त्याची मला अखंड संगती दे. म्हणजे अशी संत संगती दे. संताच्या संगतीत आपलं कल्याण होत असतं आणि ते संत अखंड परमात्म्यात रममान झालेले असतात. म्हणून ते काय अशा भोगासक्त झालेले नसतात, भोगात रमत नसतात.
म्हणून भोग किती तर त्याच्या उदरनिर्वाहापुरती अन्न आच्छादन अशा प्रकारचं महाराज म्हणतात की आसक्ती त्याच्या ठिकाणी नसती. ही सद्गुरूची निज लक्षणे पंडिता नकळती ज्ञातेपणे पूर्णानुभवी जाणती कुणे इतराचे जाणणे पांगुळे ते. आणि म्हणून ही खरी जी सद्गुरूची लक्षणं आहेत, ही केवढा पंडित जरी झाला, किती विद्वान झाला, तरी त्याला हे लक्षणं कळायची नाही. कारण हे लक्षणं कळायला तसा सद्गुरूच्या संगतीत असणारा त्यालाच हे लक्षणं कळू शकते. कारण तुका म्हणे अंगी व्हावी ते आपण, तरीच महिमान कळू येते. संताचा महिमा किंवा भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुर्लभ या गती अनेकाशी. आपल्याला जर संत कळायचे असले तर आपण संत झाल्याशिवाय कळतच नाही. आपल्याला भक्ताचा महिमा जर कळायचा असला तर भक्तच व्हावं लागतं. एखाद्या पहिलवानाचं वर्णन कोणी करावा तर पहिलवानानेच करावा, नाही तर चहा पिऊन टप्पर झालेला आणि तो पहिलवानकीच्या गप्पा आणायला ते त्याला वपतच नाही. तसं संताचा महिमा किंवा संतपणा जो आहे हे जाणण्याकरता संताच्या संगतीत राहून संतच झालं पाहिजे. भक्ताच्या संगतीत राहून भक्तच झालं पाहिजे, तेव्हा भक्ताचा महिमा कळतो. म्हणून आपण त्या ठिकाणी किंवा त्या स्थितीला जाण्याचे प्रयत्न केले पाहिजे. त्याला म्हणावं साधन. नाही तर नुसता पारमार्थ करायचा मस्त चांगलं खायला प्यायला परिस्थिती चांगली आहे, मग आपलं माळी घालायच्या ऐकायचं जरा जुरा, पण त्या अंगात मुरून घेतलंच जर नाही, अंगात उतरूनच घेतलं नाही तर त्या परमार्थाला काही अर्थ नाही. आपला पाऊल एक एक पुढं पाडला पाहिजे. की तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तसं झालं पाहिजे, तरीच महिमान कळू येते. तेव्हाच ते महिमान कळू येईल काय असते, कसे असते संत. आपण निष्ठा गोष्टी करून गप्पा मारून संतपणा नाहीये. तर संताच्या संगतीत राहून संत कसे राहते, संत कसे वागते, कसे बोलते, कसे चालते, कसा त्याचा आहार आहे, कसं खाणं आहे त्याचं, कसं त्याचं राहणं आहे, कसं त्याचं झोपणं आहे, या सगळ्या गोष्टी संताजवळ राहिल्यावर शिकायला मिळतात. आणि आपण संत संगती नाही केली तर आपण काहीही खाणार, काहीही बोलणार, कोणत्याही प्रकारचं, म्हणजे तिथं संताच्या जवळ जर राहिलं तर सगळ्या गोष्टी शिकायला भेटतात. महाराजाच्या संगतीत आम्ही असल्यामुळं आम्हाला हे सगळ्या लक्षात आले की त्याचं जे राहणं आहे, त्याचं जे चालणं आहे, त्याचं जे बोलणं आहे, त्याचं खाणं पिणं, या सगळ्या गोष्टी इतक्या जवळ गेल्यावर कळतात, तोपर्यंत कळतच नाही. आणि म्हणून तिथंच आपल्याला हे सगळं नीटनीटकं शिकायला कळतं. आणि आपोआप त्याच्यासारखं पाहून त्याच्यासारखं राहण्याची जर आपण तयारी दाखवली, त्याच्या पायावर पाय देऊन की तशाच तसं, की ते जसे वागतात तसं आपण वागण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे. केला की आपल्याला एक दिवस असा येईल की एक दिवस तशी लक्षणं आपल्या अंगावर सहज त्यांची कृपा झाल्यावर आल्याशिवाय राहत नाही. कारण त्यांची संगती केली की त्याची कृपा झाल्याशिवाय राहतच नाही. महाराज सांगते गीतेमध्ये 4थ्या अध्यायात, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीन तत्वदर्शिनः. की तेच जे ज्ञान पैगा बरवे, ते ज्ञान पैगा बरवे, जरी अति मनी आणावे तरी संताया भाजावे सर्वस्वी. ते ज्ञानाचा पुरवठा, तेच सेवा हा दारवंटा म्हणून संत संगती केली पाहिजे. त्याच्याजवळच जे ज्ञान आहे ते आपल्याला प्राप्त झालं पाहिजे. तर ते कशाने होईल तर त्याच्या सेवेने होईल. त्याची सेवा काय करायची तर त्याच्या संगतीत राहून त्यांचं ते जे बोलते त्याचे शब्द आपण ग्रहण केले पाहिजे, ते श्रवण केलं पाहिजे, त्या शब्दाचं मनन केलं पाहिजे, त्या शब्दाचं ग्रहण केलेल्या शब्दाचं मनन केलं पाहिजे, मनन करून त्याचं निधिध्यासन केलं पाहिजे. ही संताची सेवा आहे. संताची सेवा म्हणजे ही बाकीची सेवा करणं म्हणजे सेवा नाही.
जी बाकीची सेवा त्याचे शब्द आपण आत्मसात करणं ही खरी सेवा आहे. म्हणून त्याच्या जवळ राहून आपण त्यांच्या संगतीत राहून त्यांचं चिंतन, त्यांचं जे ते बोलते ते यथार्थ आपल्या बुद्धीनं ग्रहण करून ते आत्मसात केले पाहिजे, ही त्याची सेवा आहे. आणि म्हणून मग सद्गुरूची लक्षणं पाहत असताना महाराज सांगतात की त्याचे गुरुत्वाची ओळवण अंगी निज शांती पूर्ण हेची सद्गुरु तत्वाचे लक्षण मुख्य भूषण हेची राया. काय सांगतात की त्याच्या ठिकाणी की गुरुपणाचे ओळखण्याचे जे चिन्ह आहे की त्याच्या अंगी पूर्ण शक्ती म्हणजे जे काळाच्या माथ्यावर पाय देणारे, की त्याच्या ठिकाणी म्हणजे मरण माझे मरून गेले मज केले अमर, अशा प्रकारचं ते या जन्म मरणापासून अलिप्त असत. हेच गुरुपणाचे मुख्य लक्षण आणि हेच त्यांचं भूषण आहे. जगात ब्रह्मशक्ती बिचारी अनाथ झाली, तिला कुठेही आश्रय मिळेना, म्हणून ती सुखाने राहण्याकरता सद्गुरूच्या पायाजवळ आली. म्हणून ब्रह्म त्याच्या पायावर, ब्रह्मज्ञान त्यांच्या पायावर लोळण घेत. अशा प्रकारचं महाराज सांगतात की जगी त्याचे गुरुत्वाचे बोळवण अंगीन जे शांती पूर्ण हेची गुरुत्वाचे लक्षण मुख्य भूषण हेची राया. जगी शांती झाली परदेशी कोठेही ठाऊन मिळे तीशी, ते आली सद्गुरु रायापाशी सुखवासाशी वसा भया. या परी सद्गुरु शांती सद्गुरुपाशी शांती सोय आली सुखावस्थी. सेविका माहेरात होती स्वानंदी क्रीडती कन्या जैशी. जाणोनी वेदशास्त्र निश्चिती द्रोण निर्विगा युक्ती. त्याशी अपरोक्ष पूर्ण शांती तो सद्गुरु निश्चय राया. आणि म्हणून अशा प्रकारचे शांतीचं लेणं त्यांनी अंगावलेलं असतं. आणि म्हणून जगात ब्रह्मशक्ती जी आहे ही ब्रह्मशक्ती म्हणजे ब्रह्मज्ञान हे त्याच्याकडं लोळण घेत येत असत, त्याच्या अंगणात येत. आणि म्हणत की नाथ महाराज म्हणतात की ब्रह्मज्ञान तयाच्या लोळ तशी अंगणी बळे बळे म्हणे घ्या कोणी. की ब्रह्मज्ञान त्याच्या अंगणात येऊन म्हणतं की तुमच्या वाचून आम्हाला कोण आहे, आम्हाला तुमच्या पायाजवळ जागा द्या, आम्हाला तुमच्या जवळ घ्या. म्हणजे ब्रह्मज्ञान हे कुठेही नसतं, तर ते फक्त संताच्या पायाजवळ असतं. संताच्या पायावर ते लोळण घेत असतं. म्हणून ते ब्रह्मज्ञानाने पूर्ण असतात, परिपूर्ण असतात. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी ही शक्ती असते की ते कदाचित गुरु लक्षणाचा अतिविस्तार नाथ महाराज म्हणतात की हे राजा वेदशास्त्रातील सिद्धांत प्रक्रिया निश्चितपणे जाणून तो आपली विद्वता जगात मिळवत नाही. ज्याला पूर्ण शांतीचा अनुभव आहे ते सद्गुरूचे रूप आहे असं सांगतात. की ज्याच्या ठिकाणी पूर्ण शांतीचं लक्षण आहे, म्हणजे ज्याच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा विषम भाव नाही. आणि म्हणून त्याच्या ठिकाणी अनुकूलता प्रतिकूलता असा भेद त्यांच्या ठिकाणी राहत नाही. म्हणून अशा त्या अवस्थेला प्राप्त झालेले असतात. नाथ महाराज वर्णन करतात की कदाचित हा गुरु लक्षणाचा अतिविस्तार मी नाही दाबलं काही. तिथं आहे ना ते, तिथं ते रिमोट. ज्योती म्हणून कोण आहे? जरा माईक बंद करा तुमचा. नाथ महाराज म्हणतात की एवढं मी सत्पुरुषाचं लक्षण वर्णन करायला लागलो, पण सगळे ऐकणारे म्हणतील की काय की कदाचित हा गुरु लक्षणाचा अतिविस्तार ऐकून श्रोते माझ्यावर रागवतील आणि असे म्हणतील की ग्रंथ एवढा व्यर्थ वाढविला. पण श्लोकातील निष्णात या पदातून अर्थ काढताना सद्गुरु लक्षणाविषयी मला एवढीच, कारण सद्गुरूचं वर्णन करताना नाथ महाराज वर्णन करतात
कारण नाथ महाराज सद्गुरूचं जिथं जिथं वर्णन करतात तिथं तिथं ते भानावर न राहता वर्णन करतात. की त्याला इतकं सद्गुरू म्हणलं की किती त्यांच्या प्रत्येक अध्यायात सुरुवातीला सद्गुरूचं वर्णन करताना इतकं ओव्या घेऊन वर्णन करते की शेवटी पुन्हा ते जाग्यावर येते की मी इतकं वर्णन करायला सद्गुरूचं मला भानच राहत नाही. कारण सद्गुरूच हे सर्वस्व असतात. सद्गुरू हे आपल्याला सर्व दुःखातून पार करतात. सद्गुरूच हे आपलं खरं जीवाचा आश्रय असतो. कारण जीव ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो तो सद्गुरूच्या कृपा दृष्टीनेच होतो. वास्तविक तो ब्रह्मच आहे, पण तरीही तो जीव अज्ञानामुळं अनेक प्रकारचे दुःख भोगतो. जन्म मरणाआधी अनेक प्रकारचे दुःख तो भोगतो. आणि म्हणून ह्या दुःखातून सोडविण्याकरता सद्गुरूच आपल्याला एक आपली मायबाप आहेत. अशा प्रकारचं नाथ महाराज म्हणतात की पण येथे असे आश्चर्य घडले की माझा सखा जनार्दन स्वामी माझ्यावर संतुष्ट झाला. की नाथ महाराज म्हणतात की जनार्दन स्वामी माझ्यावर संतुष्ट झाले आणि म्हणून तर मी हे असणार संस्कृत असलेलं श्रीमद भागवत आणि त्याच्यातला 11वा स्कंध विस्तारपूर्वक मी करू शकलो. कारण हे संस्कृत भाषेतलं की हे मी प्राकृत केलं. जसं ज्ञानेश्वर महाराजानं संस्कृत भाषेत असणारी श्रीमद भगवद्गीता ही मराठीतून ज्ञानदेवी रूपानं आपल्या समोर आली, त्याच प्रकारचं नाथ महाराजांना असं असणार हे श्रीमद भागवतातला 11वा स्कंद आपल्याला प्राकृत भाषेत म्हणजे आपल्या भाषेत मराठी भाषेत विस्तारपूर्वक करून मांडला. आणि वेदांतातल्या अध्यात्म चिंतनाच्या अनेक प्रकारच्या युक्त्या महाराजांनी आपल्याला सांगितल्या की या भागवत चिंतनानं किंवा या भागवत श्रवणानं इतका आनंद वाढतो. कारण आपलं स्वरूप हे आपल्याला असं ते सहजपणानं लक्षात आणून घेतात. आणि मग आपला जो आनंद आहे हा आपला आनंद निरसा आनंद आपल्याला एकदा लक्षात आला, कळालं, आपण त्या स्वरूपावर आता आलो की आनंदाशिवाय दुसरं काही राहतच नाही. आणि तसा महाराजांच्या अनेक प्रकारच्या एका एका युक्तीनं अशा अनेक युक्त्यानं आनंद हा अधिकच वाढत राहतो. जरी आपण आता ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झालो किंवा आपलं स्वरूपच ब्रह्म आहे असं जरी निश्चय झाला असला तरी पण हे भागवत ऐकून पुन्हा 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 आनंदाच्या उकळ्यात की हा आपलाच आनंद आपल्याला पुन्हा पुन्हा द्विगुणित होतो. कारण हे नाथ महाराजाच्या मुखातल्या ओव्या, नाथ महाराजाच्या मुखातले बोलणं आहे आणि ते बोलणं आपल्या करता आहे. आपल्या करता असल्यामुळे ते आपल्याला इतकं गोड असतं की आपल्यासाठीच ते गोड खाऊ त्यांनी करून ठेवलेलं आहे. आणि म्हणून मी एका जनार्दन स्वामींना शरण गेलो. त्यांची जेव्हा पूर्ण कृपा होते तेव्हा गुरु भक्तांना देहात असूनही देहाचे जन्म मरणाचे शुभाशुभ कर्माचे कर्मफलाचे बंधन प्राप्त होत नाही. महाराज म्हणतात आपण देहात जरी असलो तर आपल्याला हे जन्म मरणाचं बंधन आता राहत नाही. म्हणून हे भागवत ज्ञानेश्वरी गाथा हे श्रवण केलं पाहिजे. हे सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत ओवी ना ओवी याच चिंतन आपल्या जीवनात झालं पाहिजे. म्हणून आपण तसे प्रयत्न केले पाहिजे की गाथ्याचं चिंतन, ज्ञानेश्वरीचं चिंतन आणि नाथ महाराजांच्या भागवताचं चिंतन एवढं जरी चिंतन केलं ना की खूप झालं, खूप झालं. पण मनोभावे हे करायला पाहिजे. कारण याच्यातला आपला जो आत्मानंद आहे हा आपल्याला सतत 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 तो द्विगुणित होतो आणि त्याचा आनंद आपल्याला भेटतो. आपलं स्वरूप आपण स्वरूपावर राहतो, स्वरूपावर खाली जात नाही. म्हणून एवढं हे भागवताचं फल आहे की जन्म मरणाचं शुभाशुभ कर्माचं कर्मफलाचं मी करता आहे असं बंधन राहत नाही. आणि बंधन जर राहिलं नाही तर जन्म मरण पुढे प्राप्त होत नाही. म्हणून त्यांच्या चरणाची सेवा केली असता देहात असूनही संतांच्या चरणाची सेवा केली ना तर देहात असूनही देहबंधनाची बाधा होत नाही. त्यांना अनन्य शरण गेले असता ते श्री गुरु जनार्दन कोणते महत्वाचे फल देतील हे वेदाला सुद्धा कळत नाही. नाथ महाराज म्हणतात
की श्री गुरु जे फल देतात हे फल ते वेदाला सुद्धा कळत नाही. कारण वेदात सुद्धा परमात्म्याचं चिंतन केलेलं आहे. अनेक प्रकारे परमात्मा सच्चिदानंद आहे, तो एक आहे, तो सर्वव्यापक आहे, हे वेदाने सुद्धा सांगितलं. पण वेदाने सांगितलं, पण वेदाला त्याचा अनुभव नाही. आणि संतांना सांगितलं, संताला त्याचा अनुभव आहे, आणि संतांनी आपल्याला साक्षात आपल्याला अनुभव आणून देतात. कारण आपण साक्षात परमात्म्याचे, आपण चैतन्य, आपण ज्ञान स्वरूप आहे, हे आपलं स्वरूपच आहे. आणि म्हणून याचा आनंद आपल्याला होतो. म्हणून महाराज इथं म्हणतात की जनार्दन कोण, ते श्री गुरु जनार्दन कोणते महत्वाचे फल देतील हे वेदाला सुद्धा कळत नाही. सद्गुरूची भक्ती न करता केव्हाच मोक्ष प्राप्त होत नाही, केव्हा कधीच मोक्ष प्राप्त होत नाही. म्हणून सद्गुरु वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आले. कारण मोक्ष प्राप्ती करण्याकरता सद्गुरूच्या कृपेशिवाय तो भेटतच नाही. ते जरी आपलं स्वरूप असलं तरी पण हे अज्ञान दूर करण्याकरता, हा जन्म मरणाचा बंध दूर करण्याकरता सद्गुरूचीच कृपा लागते. सद्गुरू शिवाय ते होतच नाही. याकरिता शिष्याच्या कल्याणार्थ वेदादी ग्रंथात सद्गुरु भक्ती कर्तव्य म्हणून सांगितलेली, अनेक ग्रंथात ती भक्ती ज्ञान वैराग्य सांगितलेलं आहे. पण ते काही आपल्याला ग्रंथ येऊन आपल्याला जाग करून सांगत नाही. संत मात्र आपल्याला जाग करून सांगतात. याकरिता सद्गुरु जवळ अनन्य बुद्धीने शरण गेले असता तो गुरु अप्रतिम प्रेमाने यथार्थ आत्मबोध करून शिष्याचे मन शांत करतो. म्हणून सद्गुरु हे आपल्याला असं ज्ञान देतात की सगळे समाधान, पूर्ण शांतीचा लाभ आपल्या ठिकाणी होतो. कोणत्याही प्रकारची आसक्ती राहत नाही, कोणत्याही प्रकारचा बंध राहत नाही, कोणत्याही प्रकारचं दुःख राहत नाही. ही कृपा कोणाची असती तर ही सद्गुरूची कृपा आहे. म्हणून ही राजा सद्गुरूच्या अशा लक्षणाचे प्रकार मी तुला सांगितले. अशा आणखीन या नाथ भागवतामध्ये भरपूर ठिकाणी बऱ्याच अध्यायात सद्गुरूचे लक्षण आलेले आहेत. तसं ह्या दुसऱ्या अध्यायात, तिसऱ्या अध्यायात की असे काही लक्षणं सांगितले. कारण सद्गुरूचे लक्षणं ऐकले तर आपल्याला सद्गुरू कसे असावेत हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि मग ज्याला ज्याला जिथं जिथं संगती घडते तर त्यांची संगती आपण करतो, तर ते अशा लक्षणानं युक्त जर असली तर आपलं कल्याण झाल्याशिवाय राहतच नाही. निश्चितच आपलं कल्याण आहे. पण जर सद्गुरू जर आंतर लक्षणाचे नसले, निष्ठा बाह्य लक्षणाचे जर असले, वरवरचं कल्याण करणारे असले, आपल्याला आशीर्वाद देऊन जर ते आपल्याला तुमचं कल्याण हो, पण कोणतं कल्याण हो हे मात्र सांगत नाही. नाहीतर नुसतं डोक्यावर हात ठेवून कल्याण हो, तुम्हाला आशीर्वाद, असं जर म्हणलं तर आशीर्वाद पण कोणता आशीर्वाद, म्हणजे नेमका तुमच्या आशीर्वादानं काय होईल ते तरी सांगा. तुमच्या आशीर्वादाने म्हणजे मुलं बाळ होतील का, धन संपत्ती भेटल का, मोक्ष प्राप्त होईल हे सांगा. आणि मोक्ष जर पाहिजे असेल तर मोक्षाचं काय स्वरूप आहे हे महात्म्याने सांगितलं पाहिजे. आणि ते आपल्यालाही ऐकण्याची तळमळ असली पाहिजे. तर मग सद्गुरूचं महत्व आहे आणि आपल्यालाही आपल्या जीवनाचं महत्व आहे. नाहीतर मग आपल्याला नुसतं सद्गुरू करा, गुरु करा, गुरु करा असं सगळेच म्हणतात म्हणून आपण बी करा. पण गुरु असतो कशासाठी? सद्गुरू हे जन्म मरणातून पार करण्यासाठी असते. आणि आपल्याला वाटतं नुसतं जन्माला आलं म्हणजे गुरु केला म्हणजे झालं, पण गुरु करून नसतो. तर गुरु हे समजले पाहिजे आणि गुरुकडून लाभ हा आत्मलाभच झाला पाहिजे. दुसरा लाभ सद्गुरूकडून नसतो. दुसरा लाभ खरे जे सद्गुरू आहेत ते प्रपंचातलं तुम्हाला काहीही देत नाही. कारण प्रपंचातलं देण्यासारखं काहीच नाही. आणि तुम्हाला पाहिजे असलं तर आता परमार्थ न करता हे मनुष्य येऊन जर हे मनुष्य शरीर असं वाया घाललं की पुढे तुम्हाला आपण मतेच ते आहेच, भेटणारच, त्याच्यात काही विषय नाही. म्हणून आपलं आत्मकल्याण कशाने होईल हेच फक्त सद्गुरू सांगत असतात. आणि आपला उद्धार कसा होईल याची तळमळ आपल्या ठिकाणी असली पाहिजे. आपल्या ठिकाणी जर ही तळमळ असली
तर आपल्याला सद्गुरू भेटल्याशिवाय राहत नाही. म्हणून महाराज सांगतात सद्गुरूची लक्षणे. त्याच्यासाठी काय केलं पाहिजे की आपल्याला योग्य सद्गुरू भेटले असले तर त्याच्या संगतीत राहून आत्मचिंतन केलं पाहिजे, अखंड चिंतन केलं पाहिजे. ज्याला ज्याला भेटले नसतील तर त्यांनी भगवंताचं श्रद्धा ठेवून, भाव ठेवून नामस्मरण करा. सतत नामचिंतन केल्याने काय होईल की चित्त निर्मळ होईल, आणि निर्मळ चित्त झालं की त्या निर्मळ चित्तात परमात्मा सद्गुरूच्या रूपानं, कोणाच्या तरी रूपानं येऊन तुम्हाला योग्य तो बोध, म्हणजे माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु, अशा प्रकारचं तुकाराम महाराज म्हणतात की तो परमात्मा इतका प्रेमळ आहे, इतका दयाळू आहे की त्याचं जर मनोभावाने अंतःकरणातून विश्वासाने जर त्याचं नाव घेतलं तर तो आपले सगळेच मनोरथ पूर्ण करतो. म्हणून आपल्याला तो सद्गुरूच्या रूपानं तो स्वतः येईल, किंवा जिथं सद्गुरू असतील तिथं तो आपल्याला कोणत्या तरी युक्तीनं ते आपल्याला त्यांच्यापर्यंत नेऊन घालतील, अशी ते कृपा परमात्मा करीत असतो. म्हणून परमात्म्याचं अखंड नामचिंतन केलं पाहिजे आणि संत संगतीची इच्छा केली पाहिजे, संत संगतीत राहिलं पाहिजे, संतावर विश्वास ठेवला पाहिजे, देवावर विश्वास ठेवला पाहिजे, आणि विश्वास ठेवून त्या भगवंताचं नाम आणि संत सेवा म्हणजे संताच्या संगतीत राहिलं पाहिजे. याच्याशिवाय आपलं दुसरं कल्याण, म्हणजे खरं जे कल्याण आहे ते कल्याण होत नसतं. म्हणून बाकीचं जे प्रपंचातलं ते गौण आहे आणि हे मुख्य आहे. पण आपण मनुष्य देहात आलो, प्रपंच गौण आहे आणि परमार्थ मुख्य आहे. परमार्थ करून तो फलापर्यंत गेला पाहिजे, आणि संसार हा होतच असतो, आणि संसार हा परमार्थ करण्याला उलट सहाय्य येतो, पूरक येतो, काही बाधा करीत नाही. पण आपण इकडचं काम सोडतो, तिकडं नादी लागतो, आणि म्हणून मग तो गळचिपी केल्याशिवाय राहत नाही, बाधा केल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपल्याला आपल्या उद्धाराची काळजी असली पाहिजे, आपल्याला आत्मसुखाची प्राप्तीची काळजी पाहिजे. असं जर असलं तर काय, फक्त शुद्ध अंतकरणानं भगवंताचं चिंतन करावं लागतं, आणि संताची संगत केली पाहिजे, आणि संताच्या संगतीत आत्मचिंतन हे अखंड केलं पाहिजे. ते श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, निधी ध्यासन केलं पाहिजे, आणि आपल्याला जे कळालं, लक्षात आलं, त्या स्वरूपावर आपण दृढ होऊन, म्हणजे त्याच्यावर असं निश्चयानं राहिलं पाहिजे. अशा प्रकारचं महाराज आपल्याला सांगतात. आता यानंतरचा विषय पुढच्या प्रवचनात आपण घेऊ. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. आता विश्वात्मके देवे येणे वागिरणे तोषावे, दोषो निमज द्यावे प्रसायदा नाही. जे कांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मरती वाढो, भूता परस्परे दुरितांचे तिमिर जाळो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाभो प्राणी जात. वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनाथ भ्रमणुनरी भेटतो तया प्राण. चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव, बोलती जे अर्णव पियुषांचे. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, तेही सदा किंबहुना सर्वसुखी पूर्ण हो निती लोकी. भजिलो आदिपुरुषी अखंडित, अनेक ग्रंथो जीवे विशेष लोकये. द्रष्टादृष्ट विजय होवावे जे, एक म्हणे श्री विश्वेश्वराव, होईल दार बसावो. येणे वरे ज्ञानदेव सुखिया घरा, येणे वरे ज्ञानदेव सुखिया घरा, येणे वरे ज्ञानदेव सुखिया घरा. कुंडली वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, साखरे महाराज, रंगनाथ महाराज,
सर्व संतन की जय हो।